बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूया लातूर जिल्ह्यातल्या बातमीनं. लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या विवंचना मिनिटागणिक वाढतायत. जळकोट तालुक्यातील चेरा इथे अल्पभूधारक शेतकरी उत्तम रामराव माने यांनी पिकांचं झालेलं नुकसान पाहून आज पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. माने यांच्याकडे केवळ 1 हेक्टर कोरडवाहू शेती होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्यानं ते सालगडी म्हणून मजुरी करून संसार चालवत होते. मात्र सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीक पूर्णतः नष्ट झालं. काल संध्याकाळी शेताची पाहणी करून घरी आल्यावर त्यांनी पत्नीला सांगितलं की आता पिकं हातची गेली आहेत. रात्री उशिरा त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांचं सातत्यानं होणारे नुकसान आणि त्यानंतर होणारे मृत्यू रोखण्यासाठी शासनानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता संतप्त ग्रामस्थ करतायत. निशांत भद्रेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. निशांत, शेती तर हातची गेलेली आहे, पण आता जीव कसा वाचवायचा हा सुद्धा प्रश्न या सगळ्या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे. काय कैफियत आहे या शेतकऱ्याची? प्रज्ञा, विषय बाब अशी आहे की लातूर जिल्ह्यात जे खरीपाचं क्षेत्र आहे ते 6 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्याच्यापैकी 3.5-4 लाख हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली गेलंय. सोयाबीन हे मुख्य पीक आहे आणि तेच कोलमडून पडलेलं आहे. खरीपाच्या उत्पन्नावरच या सर्व शेतकऱ्यांचं वर्षभराचं अर्थकारण असतं. मात्र असं पीक पाण्यात गेल्याने उत्पन्नच खुंटलं. पुढे दसरा आहे, दिवाळी आहे आणि वर्षभराचा खर्च आहे, तो कुठून करावा? आता रान नीट करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात. ही सर्व विवंचना शेतकऱ्यांसमोर मोठी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे अशा घटना झाल्या असाव्यात अशी बोललं जात आहे. निशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. त्यामुळे शेत हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यानं आपलं जीवन देखील संपवलेलं आहे. ज्या शेतात, ज्या मातीत बियाणासह जीवही पेरला, ते शेत उगवून आल्यानंतर हातचं गेलेलं आहे अतिवृष्टीमुळे आणि त्यामुळे या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललंय. काल ते माणूस गेला शेताकडे. कोणी घेतली गळफास? उत्तम रामराव माने शेताकडे जाऊन बघून वावरात पाणी साचलेलं बघितला. पिकामध्ये आज महिना झालं पाणी सारखं आहे. घरला आला, काय त्याच्या डोक्यात विचार आला की काय वाटलं की त्याला येऊन घरी झोपला. जेवण केलं नाही, काय नाही. काय डोक्याला टेन्शन आलं की कवा उठला की काय नाही की फाशी गळ्याला घेऊन लटकला होता.